विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। आज आपण चर्चा करतोय 9th मॅथमॅटिक्स पार्ट 2 चं 7 चॅप्टर ज्याचं नाव आहे कोऑर्डिनेट जॉमेट्री आणि कोऑर्डिनेट जॉमेट्री या चॅप्टर मधला 7.1 प्रॅक्टिस सेट आज आपण बघणार आहोत। ओके, या अगोदर आपण ट्रिग्नोमेट्री वरती चर्चा केली। ट्रिग्नोमेट्री चॅप्टर जो आहे 8 चॅप्टर त्याच्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 8.1 आणि 8.2 बघितलेला आहे। त्याच्या मराठी आणि इंग्लिश दोन्ही मधल्या व्हिडिओच्या लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे। ओके, आणि तुम्ही जर का सेमी इंग्लिशला मराठी मीडियमला असाल आणि ही व्हिडिओ तुम्हाला मराठीतून बघायची असेल तर या व्हिडिओच्या खाली मी मराठीच्या लेक्चरची सुद्धा लिंक तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। तर व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंतर तुम्ही जाऊ शकताय। त्याचबरोबर आपला एक व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, व्हॉट्सअपचा ग्रुप जरूर जॉईन करा। त्या ग्रुपवरती तुम्हाला वेगवेगळे अपडेट्स बघायला मिळतील। तर जाऊयात मित्रांनो पुढे। चला बघा, या ठिकाणी 7.1 मधला जो पहिला जो क्वेश्चन आहे तो आपण बघू, पण तो बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे। बरीच मुलं या ठिकाणी नवीन दिसतात, तर मित्रांनो तुम्ही नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राइब नसेल केला तर आता चॅनल सबस्क्राइब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। बघा, या ठिकाणी पहिला जो प्रश्न आपल्याला दिलेला आहे, स्टेट इन विच क्वाड्रंट ऑर विच ॲक्सिस डू द फॉलोइंग पॉइंट्स लेज। हे जे पॉइंट दिलेले आहेत ते पॉइंट कुठल्या क्वाड्रंट मध्ये येतील, कुठल्या ॲक्सिस मध्ये येतील ते आपल्याला सांगायचं। एकदम सोपा विषय। बघा मित्रांनो, आपल्याला इथे 4 क्वाड्रंट असतात। पहिले क्वाड्रंट हा जो फर्स्ट क्वाड्रंट, ओके, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट आणि फोर्थ क्वाड्रंट। ओके, तर एक लक्षात घ्यायचं, याच्यामध्ये पहिल्या क्वाड्रंटमध्ये दोन्ही पॉझिटिव्ह असतात, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह असतो, म्हणजे एक्स कोऑर्डिनेट जो आहे तो निगेटिव्ह असतो, वाय पॉझिटिव्ह असतो। तिसऱ्यामध्ये दोन्ही निगेटिव्ह असतात, चौथ्यामध्ये पहिला जो पॉझिटिव्ह आहे आणि दुसरा निगेटिव्ह, म्हणजे चौथ्या क्वाड्रंटमध्ये एक्स पॉझिटिव्ह वाय निगेटिव्ह। लक्षात ठेवायचं, पहिले क्वाड्रंट घेऊन येते पॉझिटिव्हचे, जसं मराठीमध्ये ते गाणं होतं, पहिले चरण घेऊन येते धन आणि धनचे बहाणे, दुसऱ्या चरणामध्ये येतात ऋण आणि धन हे मेहुणे। किती सोपा आहे आलेख, ज्यात आहेत फक्त 4 चरणे, असं मराठीमध्ये होतं, पण इंग्लिशमध्ये त्याला काय मला बनवता आलं नाही। बघा, फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड क्वाड्रंट, थर्ड क्वाड्रंट, फोर्थ क्वाड्रंट। आपल्याकडे क्वाड्रंट असतात 4, हा एक्स ॲक्सिस असतो, हा वाय ॲक्सिस असतो, हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। तर आता आपण काय करू, हे क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊ। बाबा, हा जो पॉइंट आहे तो कुठल्या क्वाड्रंटमध्ये येईल? या पॉइंटचे दोन्ही कोऑर्डिनेट प्लस प्लस आहे, नाही मायनस, एक मायनस आहे दुसरा प्लस आहे। मायनस प्लस कुठे असतो? मायनस प्लस सेकंड क्वाड्रंटमध्ये, म्हणजे हा भाऊ कुठल्या क्वाड्रंटमध्ये येणार? सेकंड क्वाड्रंट। ओके, हा झाला सेकंड क्वाड्रंटमध्ये। बी जो आहे तो काय? मायनस कुठल्या क्वाड्रंटमध्ये? थर्ड क्वाड्रंटमध्ये। एकदम सोपं आहे रे मित्रांनो, काय अवघड नाही। इथं लिहायचं थर्ड क्वाड्रंट। ओके, थर्ड क्वाड्रंट हा कुठं असणार? प्लस। आपल्याला लक्षात घ्यायचंय, नंबर पे ध्यान मत दो, साइन पे ध्यान दो। चिन्ह जी आहे ती बघायची, चिन्हांचा गोंधळ इथं सगळा। आता इथं 3.5 1.5 पॉईंट बघितलं की डोक्यामध्ये पॉईंट पेटतो, डोक्याची पार भजी होऊन जाते, पण टेन्शन घ्यायचं नाही। पॉईंट नाही बघायचं, साइन बघायचं। याला पॉझिटिव्ह आहे, प्लस म्हणजे कुठला क्वाड्रंट? प्लस म्हणजे फर्स्ट क्वाड्रंट। ये हो गया फर्स्ट क्वाड्रंट। ओके, त्याच्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे इथं पण प्लस आहे, मग हा पण फर्स्ट क्वाड्रंट। ओके, त्याच्यानंतर इथे काय बाबा? इथे पण फर्स्ट क्वाड्रंट, कारण प्लस आहे, फर्स्ट क्वाड्रंट। ओके, त्याच्यानंतर इथे बघा, इथे प्लस आणि मायनस, प्लस मायनस, पहिला प्लस दुसरा मायनस, बाबा फोर्थ क्वाड्रंट मध्ये येतो, मग मी लिहिणार बाबा फोर्थ क्वाड्रंट। ओके, फोर्थ क्वाड्रंट झाला। त्याच्यानंतर प्लस मायनस, परत इथं फोर्थ क्वाड्रंट। ओके, त्याच्यानंतर इथे बघा 0 आणि -5। आता ज्यावेळेस 0 येतो, 0 म्हणजे हिरो आहे, 0 तू मेरा झिरो है, हिरो जैसे काम न कर, पण हा हिरो सारखंच काम करतो। बघा, आता 0 दिलाय आणि -5, मग अशा टायमाला काय करायचं? ज्याचा कोऑर्डिनेट 0 नाहीये त्या ॲक्सिस वरती, बघा एक्सचा कोऑर्डिनेट 0, वायचा -5, वायचा -5 म्हणजे हा जो आहे ना तो वाय ॲक्सिस वरती असणार। कुठल्या ॲक्सिस वरती असणार? वाय ॲक्सिस वरती हा पॉईंट असणार, लक्षात घ्यायचा, कारण मला वायची व्हॅल्यू दिलेली आहे। इथं बघा, इथं x12 आहे, y0 आहे, y0 आहे ना, मग हा जो क्वाड्रंट आहे तो x, हा जो पॉइंट आहे तो x ॲक्सिस वरती असणार, मग इथं याचं x ॲक्सिस वरती असणार आहे। इथे बघा x चा 0 आहे म्हणजे काय? y ॲक्सिस वरती असणार।
इथं पण एक्सचा 0 म्हणजे कशावर असणार, वाय ॲक्सिसवर असणार. ओके, इथं मायनस मायनस, इथं 0 नाही आहे म्हणजे हा क्वाड्रंटमध्ये, मायनस मायनस कुठे, थर्ड क्वाड्रंटमध्ये, थर्ड क्वाड्रंट. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, याच्यामध्ये एक नीट समजून घेणं गरजेचं आहे की समजा एखादा पॉईंट असेल O ज्याचे कोऑर्डिनेट 0 0, अरे बापरे, मग हा कुठल्या ॲक्सिसवरती असणार, कुठल्या क्वाड्रंटमध्ये असणार, तर हा असतो ऑरिजिन. कोऑर्डिनेट ऑफ ऑरिजिन इज 0 0 असं पण आपल्याला लिहिता येईल. हा झाला पहिल्या नंबरचा प्रश्न, एकदम सोपा आहे. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर घेऊ शकता. यस, नेक्स्ट क्वेश्चन, अगला सवाल है आपके लिए, आपके सामने हाजिर हो. अगला सवाल हाजिर है तो वजीर है. इन विच क्वाड्रेंट आर द फॉलोइंग पॉइंट. सो नीचे दिए गए जो पॉइंट है वो कौन से क्वाड्रेंट में है भाई, ये मुझे बताना है. तो एकदम आसान आहे. इथं काय दिलंय, हुज बोथ कोऑर्डिनेट आर पॉझिटिव्ह, दोन्ही पण पॉझिटिव्ह. प्लस प्लस भावा, प्लस प्लस काय असतो, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये असतो, आपल्याला माहिती आहे. प्लस प्लस फर्स्ट क्वाड्रंट. इथे बघा, हुज बोथ क्वाड्रंट आर निगेटिव्ह, दोघे पण निगेटिव्ह आहे भावा, दोघे निगेटिव्ह, दोघे निगेटिव्ह. मायनस मायनस कुठला क्वाड्रंट आला, थर्ड क्वाड्रंट आला. त्याच्यानंतर हुज एक्स कोऑर्डिनेट इज पॉझिटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह. एक्सचा पॉझिटिव्ह, वायचा निगेटिव्ह. प्लस मायनस फोर्थ क्वाड्रंट आपण मगाशी बघितलं. आणि हुज एक्स कोऑर्डिनेट इज निगेटिव्ह, एक्स कोऑर्डिनेट काय, निगेटिव्ह अँड वाय कोऑर्डिनेट पॉझिटिव्ह. एक्स निगेटिव्ह, वाय पॉझिटिव्ह, म्हणजे कुठला क्वाड्रंट आला, सेकंड क्वाड्रंट आला. ओके, सेकंड क्वाड्रंट. तर अशा प्रकारे हे आपल्याला लिहायचं आहे. हा क्वेश्चन खूप सोपा आहे, हा आपल्याला परीक्षेला विचारला जातो त्याच्यामुळे, आणि चॅप्टरच खूप सोपा आहे मित्रांनो, हा चॅप्टर खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. आता पुढे जाऊयात, थोडेसे आपली गाडी जरा पुढे जाऊयात, बाबूजी पुढे चला. ओके, थर्ड क्वेश्चन आणि लास्ट क्वेश्चन आहे या प्रॅक्टिस सेटमधला. एकदम सोपा आहे, हा माहिती पाहिजे, हा आपल्याला आला पाहिजे. याचं कारण काय, पुढे 10thला सुद्धा या कॉन्सेप्टवर आधारित आपल्याला क्वेश्चन्स आहेत. कसं आहे, आपल्याकडे हा एक इथं काय दिलं आहे की ड्रॉ द कोऑर्डिनेट सिस्टीम ऑन प्लेनवरती एक कोऑर्डिनेट सिस्टीम तयार करा आणि प्लॉट द फॉलोइंग पॉईंट. हे पॉईंट इथं प्लॉट करायचे, पॉईंट प्लॉट करता आले पाहिजे. कोऑर्डिनेट सिस्टीममध्ये हा आडवा एक्स ॲक्सिस, उभा वाय ॲक्सिस असतो. इथे आपल्याला काय करायचं, पहिला जो पॉईंट आहे हात मी दाखवतो इथे. आणि लक्षात घ्या, एक्स वरती उजव्या बाजूला सगळे पॉझिटिव्ह नंबर, डाव्या बाजूला सगळे निगेटिव्ह नंबर. वाय वरती वर सगळे पॉझिटिव्ह, खाली सगळे निगेटिव्ह, मध्ये आपला हिरो आहे मध्ये. आता इथं बघा -2 आणि 4, पहिला कधी सुद्धा लक्षात घ्यायचं, एक्सचा कोऑर्डिनेट असतो आणि दुसरा जो कोऑर्डिनेट आहे तो वायचा असतो. पहिला कोणाचा, एक्सचा, दुसरा कोणाचा, वायचा. पहिला एक्सचा, दुसरा वायचा, कारण ABCD मध्ये पहिला एक्स येतो त्याच्यानंतर वाय येतो. ओके, मग बघा, एक्सचा -2 वायचा 4, एक्सचा -2 आहे, हा जो एक्स आहे त्याच्यावर -2 कुठे बाबा, हे बघा इथं आहे. आणि वायचा किती, 4, वाय कुठे बाबा, हा उभा वाय, त्याच्यावर 4 कुठं, इथे 4 आहे. निगेटिव्ह 4 असतं तर खाली घेतला असता, पॉझिटिव्ह 4 आहे म्हणून वर इथे. मग या दोघांचा मिळून आपल्याकडे कुठं पॉईंट मिळणार आहे बाबा, इथे एक पॉईंट मिळेल. हा आपला मिळाला पॉईंट कुठला, L-2 आणि 4. एकदम इझी विषय आहे. नेक्स्ट पुढे बघा, M5 6. आता 5 आणि 6, एक्सचा 5, पहिला एक्सचा 5 इथं, वायचा 6 कुठं बाबा इथं, म्हणजे आपला पॉईंट इथं असं कुठंतरी येणार, असा कुठंतरी बघा, अशा प्रकारे इथं आला. काय बाबा याचं नाव काय रे, तुझं नाव M5 आणि 6 झाला. एकदम इझी विषय, जास्त काय टेन्शन नाहीये. तिसरा पॉईंट कुठला बाबा, -3 -4, एक्सचा -3, वायचा -4. बघा -3 -4, इथं -3 -4 म्हणजे इथून असा आला, हे बघा असा आला -3 -4. कोणाचा, n चे कोऑर्डिनेट आहे -3 -4. त्याच्यानंतर काय, 2 आणि 3, एक्सचा 2 आहे, वायचा किती बाबा -3, एक्सचा 2 आहे, वायचा -3, इथून असा एक्सचा 2, वायचा -3. मग इथं लिहायचं काय पॉईंट आहे बाबा, P2 आणि -3 झालं. एकदम इझी. तिसरा कुठला आहे, 6 आणि -5, एक्सचा 6 आहे आणि वायचा -5. बघा 6 इथं, एक्सचा आणि वायचा -5, कारण 6 आणि -5 ना, 6 आणि -5, एक्सचा 6, वायचा -5. मग एक्सचा 6 इथून इथं आला, वायचा -5 असा आला. इथं लिहा काय बाबा, तुझं नाव Q, 6 आणि -5. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट बाबा आपल्याकडे कुठला आहे, पुढचा पॉईंट दिला 7 आणि 0. आता हा कुठं असणार आहे, यस एक्सचा 7, एक्स वरती 7 दिसतच नाही बाबा, मग पुढे वाढवा, याला थोडंसं पुढे न्या, इथं घ्या 7, एक्सचा 7 आणि वायचा किती 0, एक्सचा 7 वायचा 0 म्हणजे तो इथे येणार आहे 7 0 पॉईंट. 7 आणि 0 हा पॉईंट कुठल्या ॲक्सिसवरती येणार आहे, एक्स ॲक्सिसवरती S. त्याच्यानंतर आहे 0 आणि -5, T आहे 0 आणि -5, एक्सचा 0, वायचा -5, मग 0 आणि -5 इथे येणार, T 0 -5.
तर अशा प्रकारे आपल्याला हे पॉईंट अशा प्रकारच्या कोऑर्डिनेटवरती दाखवता आले पाहिजे, अशा प्रकारच्या ॲक्सिस याच्यावरती ग्राफवरती दाखवता आले पाहिजे. एकदम सोपा विषय, एकदम सिंपल आहे. मी बाजूला होतो, याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता. यस, ओके. यस तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबून टाका. व्हिडिओच्या खाली तुम्हाला मी मराठी मीडियमला जर तुम्ही असाल तर मराठीमधून व्हिडिओ ही बनवलेली आहे. मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला ट्रिग्नोमेट्री चॅप्टर जो आहे त्याच्या पण लिंक मिळतील. मराठी मीडियमच्या इंग्लिश मीडियमच्या दोन्ही लिंक मिळतील. तर ते खाली व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जे ज्या काही व्हिडिओच्या लिंक दिल्या त्या एकदा बघून घ्या. ठीक आहे मित्रांनो, तुर्तास इथेच थांबूयात. बाय सर्वांना, धन्यवाद.